अकलूज इथं सराईत गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई। मौजे अकलूज तालुका माळशिरस येथील सराईत गुन्हेगार टोळीवर अखेर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम मोक्का अंतर्गत कठोर कारवाई करण्यात आली आहे। एकूण 13 आरोपींवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे। लक्ष्मण बंदपट्टे व ज्ञानेश्वर काळे यांच्या नेतृत्वाखालील ही टोळी गेल्या 10 वर्षापासून खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, जबरी वसुली, दहशत निर्माण करणे, घातक शस्त्रांचा वापर अशा स्वरूपांचे गंभीर गुन्हे सातत्याने करत होती। यापूर्वी या गुन्हेगारांवर हद्दपारीसारखी प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती, मात्र त्याचा कोणताही परिणाम झाला नव्हता। दिनांक 14 जून 2025 रोजी या टोळीने पुन्हा एकदा खुनाचा प्रयत्न केल्याने अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 440/2025 दाखल झाला होता। संघटित पद्धतीने गुन्हे करून दहशत पसरवणाऱ्या या टोळीविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव अकलूज पोलिसांनी वरिष्ठांकडे सादर केला होता। सदर प्रस्तावावर कारवाई करताना सुनील फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांनी आरोपींच्या संघटित गुन्हेगारी पार्श्वभूमीचा सविस्तर आढावा घेऊन मोक्का लावण्यास मंजुरी दिली। या प्रकरणाचा पुढील तपास संतोष वाळके, उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज विभाग यांच्याकडे सोपवण्यात आला आहे। मोक्का अंतर्गत कारवाई झालेल्या आरोपींची नावे: लक्ष्मण बाबाजी बंदपट्टे, बाजीराव हनुमंत सरगर, शंकर अशोक काळे, शनेश्वर उर्फ माऊली अशोक काळे, राजू ज्ञानेश्वर काळे, अर्जुन दत्ता चौगुले, अतुल दत्तात्रय काळे, आकाश रमेश धोत्रे, बाळू भारत मदने, रोहित मारुती काळे, सलीम अब्दुल तांबोळी, मनोज अशोक काळे, किशोर राजेंद्र नवगण। या कठोर कारवाईमुळे अकलूजसह संपूर्ण माळशिरस तालुक्यात गुन्हेगारांच्या मनात भीती निर्माण होणार असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे।